पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात सोनं खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे आणि आज ऑल इंडिया सोने व्यापारी संघाची बैठक सध्या सुरू आहे। देशातील सर्वच मोठमोठे सोने व्यापारी संघाचे जे पदाधिकारी आहे यांची सध्या बैठक सुरू आहे मुंबईमध्ये। नितीन खंडेलवाल जे पास्ट प्रेसिडेंट या सर्व संघटनेचे आहे ऑल इंडियाचे, ते आपल्यासोबत सध्या आहे। सर, आज मीटिंग तुमची सुरू आहे, नेमकी मीटिंग काय आहे आणि काय त्या मुद्द्याच्या मीटिंगमध्ये सर्व चर्चेत येणार आहे? मीटिंग आमची आजपासून 3 दिवसापासून चालू आहे। जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं होतं की सोनं घेणं 1 वर्षासाठी कमी करा किंवा बंद करा, आणि काल जेव्हा रात्री अचानक ड्युटी वाढली तेव्हापासून आता मीटिंग खूप सक्रिय झालेली आहे। तर आता आमचं भारतामध्ये 300 असोसिएशनशी संलग्न असलेली आमची संस्था आहे आणि आमचे 250 झोनल कमिटी मेंबर्स आहेत। ते सगळे कमिटी मेंबर मिळून आम्ही आता निर्णय करणार आहे की सरकारला कसं त्याच्याबद्दल न्यायचं, काय काय बोलायचं, काय नाही करायचं, आमच्या काय मागण्या आहेत आणि कुठल्या परिस्थितीमध्ये सरकारने डिसिजन घेतले त्याच्यावर आम्ही आता सगळे निर्णय घेणार आहोत। साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे 1 वर्ष झाल्यानंतर सोनं खरेदी बंद, तर कशा प्रकारे याचा परिणाम होऊ शकतो आणि व्यापारी जे आहे सोने व्यापारी त्यांचे काय प्रश्न तुमच्या या सर्व मीटिंगमध्ये सध्या चर्चा? मला वाटतं सरकारचं म्हणणं तसं डायरेक्ट नसावं। त्याच्यामध्ये त्यांचा मुख्य उद्देश आहे की जे इन्व्हेस्टमेंट गोल्ड आहे, जे बुलियन आहे ते घ्यायला नाही पाहिजे। ज्वेलरीचा जेव्हा बिझनेस होतो त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होते, त्याच्या रोजगार निर्मिती होते, पॅकिंग मटेरियल, कॅरी बॅगपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात। त्याच्यामुळे सरकारकडनं आम्ही ते समजून घेणार आहेत की कशा प्रकारे याला करता येईल म्हणून। आणि त्यानंतर एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या ज्या एकंदरीत जी आता जी मीटिंग सुरू आहे, देशातील किती व्यापारी तुमच्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांना काय काय प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केले? भारताचे 3 लाखपेक्षा जास्त व्यापारी आमच्यासोबत जुळलेले आहेत, 300 असोसिएशन आमच्यासोबत जुळलेली आहे आणि सरकारला आम्ही आता 15 दिवसाआधी एक रिपोर्ट सबमिट केली होती। त्याच्यामध्ये देशामध्ये हा जो संकट आहे सोन्याचा हा कसा दूर होईल त्याच्यासाठी आम्ही गोल्ड मोनेटायझेशन स्कीम दिलेली आहे। ती स्कीम जर सरकारने ॲज इट इज इम्प्लिमेंट केली तर येणाऱ्या 50 वर्षात सरकारला कुठले सोनं भारतात इम्पोर्ट करावं लागणार नाही। आम्ही सरकारला सगळे सुझाव दिलेले आहेत। सोन्याचे दर आणि ज्या प्रकारे सोन्याची जी खरेदी आहे ही कशा प्रकारे घट होणार आहे आणि त्याचा किती लॉस हे सोन्या व्यापारी आणि सोन्याच्या व्यापाऱ्याला भारतामध्ये होऊ शकतो? सध्या फार काही घटलेलं नाही आहे। काही सेंटिमेंटमध्ये काही लोकांनी कमी केलेलं आहे, पण ज्या लोकांच्या जुन्या ऑर्डर या बुकिंग आहे, घरी लग्न आहेत किंवा कुठलेही लग्न भारतामध्ये बिगर सोन्याचे होऊ शकत नाही आहे, तर ते आपलं करतात आहे, पण थोडं मॉडर्न होत आहे। आम्ही सरकारला खूप सुझाव देत आहे की बा सोनं इम्पोर्ट करायचं नसेल तर रिसायकल गोल्डला प्रोत्साहित करा, त्याच्यावर असलेली GST जॉब वर्कर चार्जेस कमी करा आणि सरकारकडे जे सोनं ठेवलेलं आहे ते 1000 टन सोनं जर सरकारने बाहेर काढलं आणि व्यापाऱ्यांना लोन म्हणून दिलं, पूर्ण ड्यू डिलिजन्स करून सगळ्या सिक्युरिटी घेऊन, तर भारतामध्ये सोनं इम्पोर्ट करावं लागणार नाही। अशा खूप सुझाव आम्ही सरकारला देत आहे। तुम्हाला जसं म्हटलं मीटिंग चालूच आहे आमची सध्या। मीटिंगमध्ये काही प्रश्न उपस्थित केले? नाही, चालू आहे मीटिंग सध्या। मी मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला फोन लावून त्याच्याबद्दल कळवतो। हे होते नितीन खंडेलवाल ज्यांनी की सध्या मीटिंग सुरू आहे आणि त्यानंतर व्यापाऱ्यांच्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील कळवलेले आहेत। कॅमेरामन संतोष